राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी अचानक कोल्हापुरातील राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालयाला भेट दिली। रुग्णालयातील आरोग्य सेवेचं वास्तव पाहिल्यानंतर इथल्या असुविधांबाबत आरोग्यमंत्र्यांनी ईएसआय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। त्यानंतर रुग्णांशी संवाद साधत आंबेडकर यांनी माहिती घेतली। दरम्यान ईएसआय हॉस्पिटलचा कारभार सुधारावा अशा स्पष्ट सूचना देऊन पुढील आठवड्यात पुन्हा हॉस्पिटलची पाहणी करण्यात येईल असं नामदार आंबेडकर यांनी सांगितलं। मात्र थेट आरोग्यमंत्र्यांच्या समोरच ईएसआय हॉस्पिटलमधील 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला। राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक कोल्हापुरातील ईएसआय रुग्णालयाला भेट दिली। कोल्हापूरसह 5 जिल्ह्यातील कामगारांसाठी केंद्र सरकारकडून या रुग्णालयाची स्थापना झाली आहे। पण या रुग्णालयात केवळ 30 बेडची सुविधा आहे। अनेकांना वेळेवर रुग्णसेवा मिळत नाही। शिवाय ॲडमिट असलेल्या रुग्णांची हेळसांड होत असल्याचं आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आलं। त्यामुळे नामदार आंबेडकर यांनी ईएसआय हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। त्यावेळी 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलत चांगलाच वाद घातला। अखेर नामदार प्रकाश आंबेडकर यांनीच दोन्हीही वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली। त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांचीही मतं जाणून घेतली। त्यावेळी ईएसआय हॉस्पिटलच्या कारभाराविषयी अनेक तक्रारी दिसून आल्या। अखेर आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेणार असल्याचं स्पष्ट केलं।